नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण नवापूरला आलोय. नवापूर बीच आज आपण एक्सप्लोर करणार आहोत, कारण खूप कमी लोकांना या बीच बद्दल माहिती आहे. राजवाडी बीच, अर्नाळा बीच बद्दल तर सर्वांना माहिती आहे, पण या बीच बद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. तर या बीचची पूर्ण तुम्हाला माहिती देणार, तिथे काय काय आहे आणि तुम्ही काय एक्सप्लोर करू शकता या बीचवर आल्यानंतर, त्याची पूर्ण माहिती देणार. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, खूप मजा येणार आहे. बघा, मंथन रिसॉर्ट लक्षात ठेवा. मंथन रिसॉर्टच्या बरोबर हा पहिला जो दिसतोय तिथून उजव्या हाताला जायचं. बघा, त्या साईडने आपण आलो मंथन रिसॉर्टच्या इथून. आता आपल्याला वरती जायचं. बघा, त्या साईडने रोडने आलो आपण. बघा, इथे वरती बघा त्या गाड्या दिसत आहेत पार्क केलेल्या, तिथं पार्किंग आहे. इथून विरारवरून फक्त 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती हा बीच आहे, जो की नवापूर आहे. तो आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. बघा, तुम्हाला दाखवतोय. बघा, इथं आपण स्कूटी ठेवली आहेत. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. इथे बघा, त्या सुरुवातीला तुम्हाला बघा उंट दिसत असेल, त्यानंतर बघा पूर्ण नारळाची झाडं आहेत. बघा कसला व्ह्यू दिसतोय. थोडाफार पाऊस पडला त्यामुळे कसला व्ह्यू दिसतोय भारी. बघा बघा, उंट सवारी करू शकता. बाकी राईड बंद आहेत, कारण ऑल ओव्हर महाराष्ट्रात तुम्ही बघितलं असाल 25 मे नंतर राईड बंद आहेत. आम्ही रत्नागिरीला गेलो, तिथे पण आम्हाला राईड नाही भेटले. अलिबागला गेलो, तिथे पण राईड नाही भेटले आपल्याला. आता विरार साईडला पण बंद आहेत. बघा, आपण इकडे तुम्हाला दाखवतो. इकडे बघा पूर्ण बघू शकता माडाची बाग आहे. त्यानंतर आपण डाव्या साईडला जाणार आहोत. त्याच्या आधी बघा तुम्हाला दाखवतो, कारण उजव्या साईडला पूर्ण त्या साईडला अर्नाळा बीच, राजवाडी बीच हे चालू होणार. बघा कसला व्ह्यू आहे. बघा, थोडाफार पाऊस पडलाय त्यामुळे बघा इथून आपण आलो. तुम्हाला दाखवतो. बघा, खूप सारे गाड्या येतात, पण क्राऊड खूप कमी असतो इथे, एवढ्या लोकांना माहित नाही. बघा, त्या डाव्या साईडला आपण जाणार आहोत पूर्ण एक्सप्लोर करायला, कारण उजव्या साईडला काहीच नाही. तरी पण थोडा एक रिसॉर्ट आता बांधण्यात आला आहे, तो तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यानंतर आपण त्या साईडला जाऊया. बघा, इथून आलोय. आपल्याला दाखवतो. बघा, तिथे समोर दिसतोय तुम्हाला हत्ती. त्याच्या साईडला एक नवीन रिसॉर्ट खोलण्यात आलाय, म्हणजे एक कॅफे टाईप आहे, तो तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याच्यानंतर मग आपण पूर्ण डाव्या साईडला जाणार आहोत, कारण खूप सुंदर असा हा बीच आता एक्सप्लोर करूया आपण. कारण आधी काहीच नव्हतं इथे, फक्त बीच होता. आता बघा तिथे काय काय नवीन सुरुवात झाली ते तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्ही इंस्टा यूट्यूबला बघितले असाल, या बीचची तुम्हाला खूप कमी माहिती भेटेल, कारण कोणी हा एक्सप्लोर केलाच नाही. राजवाडी आणि अर्नाळा बीच खूपच प्रसिद्ध आहेत, पण हा अनएक्सप्लोर बीच राहिला, तो आज आपण एक्सप्लोर करतोय. मग तुम्हाला मी पूर्ण माहिती देणार आहे, म्हणून बोललो अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. आणि नेक्स्ट टाइम तुम्ही याल तर या बीचला नक्की विजिट करा. हा बघा कॅफे लायन जाईन. केवढा मोठा बीच आणि पाणी बघा. अशा पाण्यात जायचं नाही. आता गणपतीपुळेला तुम्ही इन्सिडेंट बघितला असेल, तो अशाच पाण्यामुळे झालाय. बघा, एवढा मोठा बीच आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण आपण एक्सप्लोर करणार आहोत. बघा पाणी बघा, आता पाऊस पण पडतोय थोडाफार. व्ह्यू बघा असला एक नंबर आहे. इथे तुम्हाला गर्दी खूप कमी दिसेल. हा आहे नवापूर बीच. बघा, पाणी दाखवतो तुम्हाला, खूपच पाणी. आता पावसाचे दिवस सुरू झाले, 2 ते 3 दिवस पाऊस पडतोय थोडा थोडा. आज बघूया. बघा, इथून थोडाफार पाऊस पडायला सुरुवात झाली. बघा, इथून सर्व नारळाची आणि सुपारीची झाडं आहेत. या साईडला बघा, त्या साईडला बघा टेंट वगैरे आहेत, ते तुम्हाला मी सांगतो कसे आहेत. बघा, बीच बघून घ्या एकदा, आणि आपण आता त्या साईडला जाऊया. बघूया काय काय आहे. त्या साईडला बघा सेलिब्रेशन, तुम्ही अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन वगैरे पण करू शकता. बघा, तिथे एक टेंट लावलाय, तो तुम्हाला मी दाखवतो. वा, पाणी खूपच आहे. आता वाजलेत किती बघा, 5 वाजलेत. पाणी बघा खूपच आहे, कारण आता थोडाफार पाऊस पडलाय. बघू शकता इथे ओला बघू शकता तुम्ही. हा नवापूर बीच आहे पूर्ण. खूप एक्सप्लोर कमी झाला या बीच. तुम्ही राजवाडी बीच आणि अर्नाळा बीच बद्दल खूपच ऐकले असेल, पण या बीचच्या खूप कमी व्हिडिओ आहेत. तुम्ही इंस्टाला वगैरे युट्यूबला बघितले असाल, खूपच कमी या बीचच्या पण रील आहेत. बघा, या साईडला बघा टेंट कसा आहे, पूर्ण टेंट रेडी केलाय. बघा, इथे तुम्ही अॅनिव्हर्सरी वगैरे सेलिब्रेशन करू शकता. बघा, टेंट दाखवतो तुम्हाला कसा आहे. बघा, एक नंबर टेंट आहे. त्या साईडला बघू शकता दिल वगैरे सर्व आहे. बघा, इथे तुम्ही अॅनिव्हर्सरी वगैरे, बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करू शकता. बघा, ते बघा या साईडला बघा बसायची वगैरे व्यवस्था आहे. नंतर या साईडने तुम्हाला टेंट दाखवतो समोरून. बघा कसा आहे, एक नंबर. चला, या साईडला तर तुम्हाला दाखवलं, आता पुढे बघूया पण काय काय आहे. या साईडला पण बघू शकता. बघा, बीचच्या समोरच कसे हॉटेल्स आहेत. बघा, कॉटेज तर पूर्ण कसे लाकडी बांधले. बघा, कॉटेज पूर्ण बघू शकता. बीचच्या समोरच आहे, नवापूर बीचच्या समोर. बघा, असे एक नंबर वाटतंय. बघा, या साईडने आपण आलोय बीचच्या साईडने, त्यामुळे तुम्हाला दाखवते. फ्रंट साईडने काय आपण गेलो नाही. बघा, कॉटेज बघू शकता तुम्ही कसे आहेत, मस्त एक नंबर आहे. बघू शकता तुम्ही. दाखव तुम्हाला अजून तिकडे काय काय ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. या बीचच्या साईडला हॉटेल्स वगैरे आहेत, ते पण बघू शकता. कसला व्ह्यू दिसतोय बघा, एक नंबर,
एक नंबर. तर बघा आता तुम्हाला पुन्हा एकदा जवळून दाखवतो बघा, सुंदर असे कॉटेज आहेत. त्या साईडला आपण फ्रंटने तुम्हाला दाखवणार आहे मी. टेंट तर दाखवले, त्या साईडला असणारा हॉटेल पण बघा कसलं आहे बघा. खूप सुंदर असं हॉटेल आहे बघा या साईडला. आता सध्या पावसाचे दिवस आहेत त्यामुळे खूप खूप पब्लिक कमी आहे. आणि कसं मी आता मंगळवारी आलोय, जर तुम्ही शनिवारी वगैरे बघितलात तर खूपच गर्दी असणार आहे ते. बघा आपण कसा एक नंबर व्ह्यू बघू शकता तुम्ही, दोन्ही साईडनी बघू शकता. दाखव तुम्हाला पुन्हा एकदा एक नंबर व्ह्यू बघा. त्या जवळून तुम्हाला दाखवतो बघा, कसला एक नंबर हॉटेल दिसतंय. त्या साईडला असणारे नारळाची झाड आणि 1 मिनिटावर असणारा सुंदर समुद्र. हे बघा पुढून दाखवतोय तुम्हाला बघा, त्याचं नाव आहे द अरेबिक सी. आणि त्यानंतर बघा इथं बीच कॅफे. हे बघा समोरून दाखवतोय तुम्हाला, तर बॅक दाखवलंय. त्यानंतर बघा हा एक रिसॉर्ट आहे ते बघा, क्लीन व्ह्यू करून, तो पण एक नंबर आहे बघा. इथून व्ह्यू बघू शकता तुम्ही, पूर्ण माडाची झाड आहे समोरच रूमच्या वगैरे. ते बघा क्लीन व्ह्यू म्हणून आहे बघा. इथे बसायची वगैरे व्यवस्था बघू शकता तुम्ही कशी केलेली आहे. आणि समोरच 1 मिनिटावरती बीच बघा. इथून कसा नजारा असेल विचार करा, एक नंबर. बघा आता या साईडने बघा, तुम्हाला सर्व साईडने व्ह्यू दाखवतो. तुम्ही या बीचच्या प्रेमात पडाल. खूप म्हणजे खूप कमी लोकांना या बीच बद्दल माहिती आहे. तुम्ही व्हिडिओ वगैरे बघा, टाका तुम्ही इंस्टाला युट्यूबला टाकू शकता. बघा कसला व्ह्यू आहे. इंस्टा युट्यूबला टाका, तुम्हाला किती कमी व्हिडिओ दिसतील त्याच्या. 1 वर्ष आधी 2 वर्ष आधी असे एक्सप्लोर केले, त्यावेळेला तर काहीच नव्हतं इथे. आता खूप काही नवनवीन चालू झाले इथे, हॉटेल्स वगैरे. हे सर्व लोक जातो आपण राजवाडी बीचला, पण या बीचला कोणच येत नाही. त्यासाठी मी आज आलोय बघा. खूप सुंदर असा बीच आहे, तो आपण एक्सप्लोर करतोय आज. पूर्ण तुम्हाला याबद्दल मी माहिती देणार आहे. तर तुम्ही नेक्स्ट टाइम आलात तर फक्त राजवाडीला जाऊ नका, अर्नाला जाऊ नका, या बीचला आपण नक्की या. बघा या साईडला बघा कशी सिटिंग अरेंजमेंट आहे बघा. पावसाचे दिवस चालू झाले त्यामुळे बघा प्लॅस्टिक वगैरे सर्व टाकलेले. त्यानंतर बघा इथे टेंट वगैरे पण आहे पुढे बघू शकता. एक नंबर आहे. हेच तर आहे, तुम्हाला बीचच्या साईडला हे सर्व असेल तर काय पाहिजे अजून आयुष्यात. बघा कसला व्ह्यू आहे बघा. हा बीच खूप म्हणजे खूप कमी लोकांनी कव्हर केलाय, तो आज मी कव्हर करतोय कारण पाऊस आहे. आज बोललं आपण पण बीचवर जाऊया, तर आज बीच एक्सप्लोर करायचं आपण ठरवलं होतं खूप दिवस आधी, पण आपल्याला वेळ भेटत नव्हता. पण आज फायनली एक्सप्लोर करतोय. पण त्यानंतर तुम्ही बघून ह्या बीचच्या प्रेमात पडाल. नंतर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुम्ही नक्की या इथे. बघा तिकडून आपण आलो, त्यानंतर बघा इथे रॉयल सी हॉटेल करून आहे. त्याच्या समोर बघू शकता तुम्ही बघा कसलंच ते टेंट आहे तिथे बघा. एक टेंट, त्यानंतर बघा इथे आहे दुसरा टेंट बघू शकता. इथे पूर्ण टेंटच आहेत बघा. तुम्ही अॅनिव्हर्सरी बर्थडे सेलिब्रेशन वगैरे करायचं असेल तर इथे नक्की या. बघा कसे टेंट आहेत, दाखव तुम्हाला. बॅक साईड आहे हॉटेलची, तिथे नाव तुम्हाला दाखवलं, तुम्ही गुगल केलात तुम्हाला कॉन्टॅक्ट येतील तिथे. बघा या साईडला बघू शकता कसे टेंट आहेत इथे बघा. समोर बघा एकदम समोरच समुद्र आहे बघा. इथे नंबर दिलेला आहे बघा, मिलिंद तांडेल डेकोरेशन. बघा इथे नंबर दिलेला आहे, त्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बघा कसलं एक नंबर व्ह्यू तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो बघा. या साईडने, या साईडला बघा हॉटेल आहे पूर्ण. तर पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे इथे गर्दी कमी आहे. हे बघा बघा समोर बघा कसं हॉटेल आहे या साईडला, आणि त्याच्या समोर आहे बघा डेकोरेशन. बघा कसला एक नंबर दाखवतो तुम्हाला बघा आतून जाऊन. आणि त्याच्या फक्त 1 मिनिटाच्या अंतरावरती आहे सुंदर असा बीच बघा. एक नंबर बघू शकता तुम्ही व्ह्यू कसला. असे टेंट आहेत वेगवेगळे बघा. तुम्हाला जसं पाहिजे जसे डेकोरेशन इथे भेटेल. तर बघा तिथे आहे रॉयल, आणि तिथे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलाय तुम्हाला. तिथे डेकोरेशन व्हायचं, तिथे नक्की तुम्ही या. पूर्ण पावसाचे वातावरण तयार झाले. नंतर बघू शकता तुम्ही बघा असा सुंदर असा पाणी बघा, स्वच्छ. आणि तिथे बघा उफाळलेला समुद्र. हेच रिस्की असतं, जे गणपतीपुळ्याला सीन झाला त्यामुळेच झालं. म्हणून कधीच कोणत्याही नवीन ठिकाणी कधी गेलात तर कधीच समुद्रात उतरू नका, कारण समुद्र कधी खेचेल हे सांगू शकत नाही आपण. बघा मी किती लांब आहे बघा. कारण हे असं आहे की आपण फर्स्ट टाइम जिथे जातो त्या बीच बद्दल आपल्याला माहिती नसते. कारण काय काय बीचला पाणी खेचणारा असतो, जो की गणपतीपुळेला तसाच पाणी आहे सेम, जो की पाणी खेचतो. त्यामुळे बघा हा बीच बघा नवापूर केवढा मोठा आहे, तो आपण एक्सप्लोर करतो. हे बघा पाठीमागे बघू शकता, मी स्वतः विरारला राहून खूप वर्षांनी, मला वाटतं 3 ते 4 वर्षांनी मी नवापूर बीचला आलोय. कारण नवापूर बीचला पहिलं असं बघण्यासारखं काहीच नव्हतं. आता एवढी डेव्हलपमेंट झाली ना, मी पण 3-4 वर्षाने आलोय. म्हणून तुम्हाला बोललो खूप कमी हा एक्सप्लोर झालाय बीच.
आज आपण एक्सप्लोर केला तर तुमच्या मित्रांना पाठवून ठेवा, कारण सर्व आता सध्या तुम्ही बघत असाल जेवढा क्राऊड आहे विरारला येणारा तो राजवाडी आणि अर्नाळ्यालाच येतो. पण तुम्ही या बीचला नक्की या, कारण खूपच कमी क्राऊड आहे. ते बघू शकता, दाखवतो तुम्हाला, काहीच गर्दी नाही. बघा या साईडला बघू शकता, खूप म्हणजे खूपच काय दिसतंय तुम्हाला, फक्त कमीत कमी 10 ते 12 माणसं असतील बघा. पण बीच केवढा सुंदर आहे. आणि बीचच्या साईडला बघा तुम्हाला जे सर्व सांगितले हॉटेल्स वगैरे, तिथे तुम्ही अॅनिव्हर्सरी वगैरे, बर्थडे किंवा काही सेलिब्रेशन साठी येऊ शकता, किंवा निवांत बसण्यासाठी पण तुम्हाला क्राऊड जर आवडत नसेल तर या बीचवर येऊ शकता. इथला पण बघा पोरं कशी पोहत आहेत, पण यांना अंदाज असणार कारण लोकल वाटत बघा. या साईडला पण बघा हॉटेल्स वगैरे पण डेव्हलपमेंट होत आहे या साईडला. या साईडला बघा पोहत आहेत सर्व बघा. पण ज्याला नॉलेज आहे लोकल असेल त्याने तिथं पोहायला पाहिजे, कारण खूप रिस्की असतं समुद्रात पोहणे. नदीत पोहणे आणि समुद्रात पोहणे खूप फरक आहे. चला आता त्या साईडला बघूया आपण काय डेव्हलपमेंट झाली बघा. आता आपण तिकडून सुरुवात केली, 5 ते 10 मिनिटं चालत आलोय आपण पुढे पुढे बघा. इथं पोहत आहेत सर्व. आता पुढे जाऊया, पुढे काय होते ते बघूया आपण. हे बघा जो सुपरस्टार वॉटर पार्क आहे त्याच्याच एक्झॅक्ट समोर बघा हा बीच आहे जो आपण नवापूर एक्सप्लोर करतोय बघा. सुपरस्टार वॉटर पार्क दाखवतो तुम्हाला. ही दुसरी साईड आहे, आपण जी साईडने आलो ती वेगळी साईड आहे, ती मंथन रिसॉर्टच्या इथली आहे. आणि बघा ही सुपरस्टारच्या इथली आहे बघा. बघा सुपरस्टार तुम्हाला दिसत असेल नवीन रिसॉर्ट. त्या साईडला बघा इथं मरीन लाईन सारखं बनवलं जाते बघा. मरीन लाईन सारखं बनवलं जाते, तुम्हाला दाखवतो बघा. इथं पूर्ण बसायची सिटिंग अरेंजमेंट करतात, तिथे हॉटेल बनवत आहेत. आणि या साईडला बघा सिटिंग अरेंजमेंट पूर्ण करतात बघा. दाखव तुम्हाला, जशी मरीन लाईनला आहे त्या टाईपमध्ये इथे करण्यात येत आहे बघा. इथे बसायला पण काही स्टाईल्स वगैरे लावण्यात आले आहेत, बघू शकता. हे बघा या साईडला, इकडून बघा, इथून तुम्हाला वरून दाखवतो मी तिथे जाऊन. आता कसला व्ह्यू आहे याच्या पूर्ण साईडला बघा. तुम्ही मरीन लाईन सारखं बनवण्यात आले. आता मी तिकडे जातो, कारण ते बघा चालू आहे अजून कन्स्ट्रक्शनचं काम. त्या साईडने तुम्हाला दाखवतो बघा केवढं आहे, खूप मोठं काम चालू आहे. ते मरीन लाईन सारखं बनणार आहे बघा सेम. साईडला बघू शकता तुम्ही. यासमोरच बघा सुपरस्टार रिसॉर्ट. सुपरस्टार रिसॉर्ट तुम्ही टाकलात त्यानंतर या बीचला पोहोचू शकता, बाकी तुम्हाला काय टाकायची गरज नाही बघा. एवढा मोठा रिसॉर्ट आहे त्यासमोरच बघा, एक नंबर. आता आपण आतमध्ये जाऊया, तिथून तुम्हाला दाखवतो जवळून बघा कसं काय नक्की काम चालू आहे. हे बघा सुपरस्टार जो रिसॉर्ट आहे त्यासमोर बघा हे कसं बनलंय, बघू शकता. स्टाईल वगैरे लावण्यात आले, तिथे बसू वगैरे शकतात आरामात. एवढं मोठं आहे. त्या साईडने आपण आलो, या साईडला स्टाईल वगैरे बनवण्यात आले, बसवण्यात आले. दाखव तुम्हाला मी. एवढं बनलंय आणि अजून थोडंफार चालू आहे, ते पण होणार आहे बघा. या साईडला पूर्ण मरीन लाईन सारखं होणार आहे नवापूर बीचला, बघू शकता तुम्ही. बघा कसला व्ह्यू दिसतोय इथून. आता बसलोय थोडा टाइम मी पण, आणि इथून व्ह्यू बघू शकता तुम्ही समुद्राचा. खतरनाक. म्हणजे आपल्या इथं आता मरीन लाईन सारखं होणार, फक्त इथे लोकांनी काळजी घेतली पाहिजे, कारण आपल्या राजवाडी बीचला जी घाण केली दारू वगैरे पिऊन, तसं काही करायला नाही पाहिजे, नाहीतर एक नंबर होणार आहे हा बीच. काय एवढी डेव्हलपमेंट होते खरी, पण आपण स्वच्छ ठेवले पाहिजे, कारण राजवाडी बीचला आपण एवढी घाण केली. तिथे पिणारे लोक जास्त आहेत, तर तुम्हाला माहित आहे हा बीच बघा कसा बनतोय पूर्ण मरीन लाईन सारखा. पण मरीन लाईनला कशी घाण वगैरे नसते, तशी इथल्या लोकांनी पण काळजी घेतली पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे हा बीच स्वच्छ ठेवण्यासाठी. तर तुम्ही कधी येता या कमेंटमध्ये नक्की सांगा. बीचवरती तुम्ही रिसॉर्टला वगैरे आला असाल तर तिथेच समोरच आहे या नवापूर बीच. बघा इथे चालण्यासाठी पण केवढी जागा आहे बघा, खूप मोठी अशी जागा आहे चालण्यासाठी. खूप अजून थोड्या टायमाने खूप डेव्हलप होणार आहे बघा. इकडे आपण चालतोय त्या साईडने आलो बघा चालत बघा. तुम्हाला बोललो ना सेम मरीन लाईन सारखं इथं बनणार थोड्या टायमाने, 2 ते 3 महिन्यात पूर्ण होईल कवर. त्यानंतर असला व्ह्यू दिसतोय बघा, इथून बसून तुम्ही आनंद घेऊ शकता व्ह्यूचा. जिथे एंड होतो तिथे पण एक हॉटेल आहे बघा, ही एक्झिट आहे आपली. आता आपण तिकडे जाऊया, पुढे बघूया, त्यानंतर आपण जाऊ घरी. बघा इथे पण बघा डेकोरेशन वगैरे आहे, खाली जाऊन दाखवतो तुम्हाला. बघा इथे एक्झिट होते, मरीन लाईन सारखा बांधलाय, त्याच्या समोर हॉटेल आहे एक. कसलं डेकोरेशन वगैरे इथे आहे, करू शकता तुम्ही. बघा इथे आलात तर तुम्हाला गोव्याची वाईब आहे, पावसाळ्यात तर वेगळंच. साईडला बघू शकता सिटीज ब्रोज कॅफे. बघा इथे डेकोरेशन कसं केलेलं आहे पूर्ण, कोणातरी अॅनिव्हर्सरी वगैरे असेल बघा, एक नंबर बघा. सिटीज ब्रोज कॅफे बघा, ते डेकोरेशन केलंय सिटीज ब्रो कॅफे, तुम्ही बघू शकता. हे बघा एक नंबर टेंट केलंय, हे बघा सिटीज ब्रोज कॅफे. त्यानंतर बघा इथं कसं एक नंबर डेकोरेशन केलंय, बघू शकता तुम्ही. बघा या साईडनी बघा एक नंबर टेंट आहे, कोणतं तरी अॅनिव्हर्सरी किंवा बर्थडेचं असेल. चला फायनल चाललो घरी. तर आज आपण आलेलो नवापूर बीचला, जो की राजवाडी बीच पासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तिथे येण्यासाठी कसे यायचे ते तुम्हाला मी माहिती दिली. तर इझी आहे. तर सुपरस्टार रिसॉर्ट त्याच्या समोर हा बीच आहे, पण ती दुसरी एक्झिट आहे जिथे मरीन लाईन सारखा होतोय
ती एक्झिट आहे आणि जिथून सुरुवात आहे ते तुम्हाला मी सांगितलंय ऑलरेडी. तरी पण तुम्हाला काही क्वेरी असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि हा बीच कसा वाटला तेही सांगा. आणि जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही कधी येता या बीचवरती तेही सांगा. अॅनिव्हर्सरी वगैरे सेलिब्रेशनसाठी पण तुम्ही येऊ शकता. खूप सुंदर असा बीच आहे आणि खूप कमी क्राऊड आहे या ठिकाणी. तर असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. हा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.